शिक्षकाचं घर चालायचं. म्हणजे पगार नव्हता, पण शाळेतली मुलं मुली गाव त्या शिक्षकांना जगवायचं. ते सगळे आपल्या शिक्षकांची काळजी का घ्यायचे, तर शिक्षक ते चांगलं शिकवायचे. ती बोध नावाची कथा आहे की त्या कथेमध्ये शिक्षक चांगला कसा असतो ते मी शिक्षकांना सांगेन की मुद्दाम तुम्ही ती शोधून कथा वाचा. मानसरोवरचे 8 खंड आहेत त्यांचे, त्यात कुठेतरी ती आहे. तर त्या कथेमधला जो शिक्षक आहे की समरसून शिकवणारा, तर ते माझे शिक्षक काय म्हणले की तू चुकीच्या काळात शिक्षक झाला. मी म्हटलं म्हणजे काय, तर म्हटले आत्ताचे शिक्षक पाट्या टाकायला लागले, म्हणजे ते शिकवत नाही, ते पाट्या टाकतात. तर तू पाट्या टाकायच्या काळात शिक्षक झाला याचं मला वाईट वाटतं. पुढे काय ते म्हटले की आता ठीक आहे, तू झालास ना शिक्षक, शिक्षक हो, पाट्याच टाक पण भरून टाक. काय म्हणले ते शिक्षक की तू पाट्याच टाक पण भरून टाक. म्हणजे काय, तर तू आता शिक्षक झाला ना, कसंही शिकव पण अत्यंत मनापासून. वर्गात गेलं की आपलं दुःख, आपल्या व्यथा वेदना प्रश्न समस्या सगळं विसरायचं आणि वर्गात समरसून शिकवायचं. मी तुम्हाला सांगतो, त्या सरांनी आयुष्याच्या पहिल्या दिवशी मला ही जी शिकवण दिली होती, मला कधी आठवत नाही. मी साधारणपणे 40 वर्ष शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, विद्यापीठातला शिक्षक, नंतर जगभरातल्या अनेक विद्यापीठांच्या मध्ये मी 20-25 विद्यापीठात जगातल्या शिकवलं. पण मला असं आठवतच नाही की मी वर्गात गेलो आहे आणि टंगळमंगळ केली, वर्गात गेलो आहे आणि गोष्ट सांगून वेळ काढला, वर्गात गेलो आहे आणि टाईमपास केला आहे, असं कधीही मला आठवत नाही. मी वर्गात जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा एकतर मी आंतरभारतीमध्ये पुढे ज्या शाळेत शिकलो ना, त्या शाळेतच मी पुढे शिक्षक झालो. म्हणजे माझ्याबरोबरचे सहकारी शिक्षक होते ना, ते मला शिकवणारे शिक्षक होते आणि मी त्यांच्याबरोबर शिक्षक झालो. तर मी असं पाहिलं की माझे शिक्षक जे होते आजूबाजूला, ते अत्यंत तयारी करून शिकवायचे. म्हणजे मला जेव्हा शिकवत होते तेव्हा पण तयारी करून शिकवायचे आणि मी जेव्हा त्यांच्याबरोबर शिकवायचो तेव्हा पण तयारी करून शिकवायचे. मग माझ्यापुढे एक ईर्ष्या होती. आमच्याकडे शाळेमध्ये 3-3 तुकड्या होत्या. मला हिंदी शिकवणारे शिक्षक एका तुकडीला शिकवायचे आणि मी दुसऱ्या तुकडीला शिकवायचो. मग माझी ईर्ष्या काय असायची, माझ्या शिक्षकांच्यापेक्षा मला चांगलं शिकवता आलं पाहिजे. म्हणजे माझे विद्यार्थी माझ्या शिक्षकांच्यापेक्षा मला चांगलं म्हटले पाहिजे आणि मी आय प्रूव्ह इट, म्हणजे मी ते सिद्ध करून दाखवलं. पुढे मी विद्यापीठात गेलो शिकवायला, तर तिथे पण असं झालं की माझे जे गाईड होते PhDचे ते माझ्याबरोबर शिकवायला होते. तिथे पण मी असा प्रयत्न केला की माझ्या शिक्षकांच्यापेक्षा माझा तास चांगला होईल, मला चांगलं शिकवता आलं पाहिजे. शिक्षकांच्यामध्ये एक ऊर्जा असली पाहिजे की, म्हणजे मी गमतीनं असं म्हणतो अलीकडे की 2 प्रकारचे शिक्षक असतात. एक तयारीचे शिक्षक, ते कधीच तयारी करत नाही, ते तयार होऊनच आलेले असतात. आणि दुसरे शिक्षक रोज तयारी करणार, की रोज काहीतरी वाचायचं नवं आणि शिकवायचं. तुम्हाला माहीत आहे की आपला जे पाठ्यपुस्तक असतं ना महाराष्ट्रातलं, ते 10-10 वर्षे चालतं. मग एकदा शिकवलं की शिक्षक परत काही त्याच्यावर मेहनत करत नाही. पण माझे शिक्षक होते ना किंवा मी 10 वर्षे समजा एक कविता शिकवली, असं काही आमच्या वेळी नव्हतं, दर 3 वर्षांनी पुस्तकं बदलायची. पण मला असं आठवत नाही की 3 वर्ष मी एकाच प्रकारे कथा शिकवली, 3 वर्षे एकाच प्रकारे कविता शिकवली, 3 वर्षे एकाच प्रकारे निबंध शिकवला, की नवीन उदाहरणं आणायचो, नवीन विचार आणायचो आणि प्रत्येक वेळी माझं शिकवणं नवीन होईल. तुमचं शिकवणं जेव्हा नवीन असतं तेव्हा मुलं अत्यंत मनापासून ती ऐकतात. तुम्ही जर पेंगत शिकवायला लागलात तर मुलं पण पेंगायला लागतात. तर शिक्षक आपला उत्साही असला पाहिजे. आणि मी तुम्हाला असं सांगणार आहे मुलांना की शिक्षक कसेही शिकवत,
तुम्ही स्वतः तुमचा विद्यार्थी बाणा विसरता कामा नये. एकलव्याची गोष्ट तुम्हाला माहीत आहे की त्याला शिक्षक मिळाले नाही. त्याने एक प्रतीक शिक्षक केला आणि त्या प्रतीक शिक्षकाकडे बघून तो स्वतः स्वाध्याय करून तयार व्हायचा. मी तुम्हाला असं सांगणार आहे की तुमच्या आईबाबांचं तुमच्याकडे लक्ष असेल नसेल, तुमच्या शिक्षकांचं तुमच्याकडे लक्ष असेल नसेल, तुमचं स्वतःकडे लक्ष असलं पाहिजे. तुम्ही स्वतः असा प्रयत्न केला पाहिजे की मी चांगलाच विद्यार्थी होणार, मी पहिला नंबरच काढणार. म्हणजे मी पहिलीपासून अगदी शेवटपर्यंत माझा नंबर कधीच सोडला नाही. शेवटी तर मी भारतातल्या सगळ्या विद्यापीठात पहिला आलो होतो. तर अशी जिद्द तुम्ही ठेवली पाहिजे की आपल्याला कायम वरच्या स्थानावर जायचं आहे. जगामध्ये तुम्ही जग पहा मोठं झाल्यावर. भारत तर पहाच, महाराष्ट्र पण पहा, पण जग पण बघितलं पाहिजे. जगामध्ये बघितल्यानंतर म्हणजे दुसऱ्या देशात गेल्यानंतर आपल्याला भरपूर नवं शिकायला मिळतं. इंग्रजीमध्ये सीइंग इज बिलिव्हिंग किंवा मराठीमध्ये केल्याने देशाटन, की आपला देश सोडून दुसरा देश बघितला की आपल्याला नवं जग कळायला लागतं. मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की आईबाबांच्याबरोबर भरपूर फिरा.